ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आता अंतर्गत शत्रूंवर करडी नजर। भारतात राहून पाकिस्तानसाठी काम केलेल्या 10 जणांना आतापर्यंत अटक। काही इन्फ्लुएन्सर सोबत पंजाब हरियाणातील गद्दारांचा समावेश। परराष्ट्र मंत्र्यांवर राहुल गांधींचा हल्लाबोल। पाकिस्तानला आधीच कळवल्यामुळे किती विमानं गमावली, राहुल गांधींचा सवाल। तर परराष्ट्र मंत्र्यांची कूटनीती नाही, काँग्रेस नेते पवन खेरांची टीका। सव्वीस 11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील नेते मंडळी एकवटली। पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखी एक पुरावा समोर। ऑपरेशन सिंदूर नंतर अमृतसरमधील सुवर्ण मंदिरावर पाकिस्तानी हल्ल्याचा कट होता। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं कट उधळला तर पाकिस्ताननं अजून सिंदूरचं विक्राळ रूप पाहिलंच नाही। मेजर जनरल शेषाद्रींचा इशारा। परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब। खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अद्यापही अस्पष्ट। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा। अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूर नंतरच्या तिरंगा यात्रेवरही सवाल, तर कोण काय बोलतं याकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं शेलारांचं प्रत्युत्तर। केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महाविकास आघाडीत मतमतांतर। भराडावर बहिष्कार टाकला पाहिजे, राऊतांचा निशाणा। तर कोणीही स्थानिक राजकारण करू नका, शरद पवारांचा सल्ला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। चर्चेमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। ऑपरेशन सिंदूर नंतर राहुल गांधींचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना गंभीर सवाल। ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला आधीच का दिली, तसंच किती विमानं गमावली, राहुल गांधींकडून सवाल उपस्थित। भारताकडून मार खाल्ल्यावर पाकिस्तान चीनच्या दारी। उपपंतप्रधान इशाक दार चीन दौऱ्यावर। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांच्या भेटी घेणार। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर सोबत संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीत माहिती। ज्योतीच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर मिळाले, तर युट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशामध्ये चौकशी। पालकमंत्री झाल्यावर अजित पवारांचा पहिलाच परळी दौरा। अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये धनंजय मुंडेही ऍक्टिव्ह, तर वैजनाथ मंदिरात अजित पवारांकडून रुद्राभिषेक। संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्हा विशेष न्यायालयातील सुनावणी लांबणीवर। पुढची सुनावणी 3 जूनला होणार, तर निर्दोष मुक्तीचा अर्ज विष्णू साठेच्या वकिलांकडून मागे। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।